पैशासाठी हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांच्या नावावर करण्याच्या आरोपाखाली सर्कल ऑफिसर नुपूर बोरा यांना आसाममधून अटक करण्यात आलेली आहे। नेमके हे सर्व प्रकरण काय आहे, नुपूर बोरा कोण आहे, हे सर्व जाणून घेऊयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार मंच। आसाममधील सनदी अधिकारी नुपूर बोरा यांना सोमवारी आपल्या राहत्या घरातून उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती आढळल्या प्रकरणी अटक करण्यात आली। यावर बोलताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी असं सांगितलं आहे की नुपूर बोरा ही हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित करत होती आणि त्या बदल्यात मुस्लिमांकडून पैशाची मागणी करत होती। या सर्व गोष्टींचा संशय पोलिसांना आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी जवळपास 6 महिने नुपूर बोरा यांच्यावर पाळत ठेवली। वादग्रस्त जमिनीवरील कथित भूमिकेमुळे त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा संशय वाढला होता। आसाममधील मुस्लिम बहुल बरपेटा जिल्ह्यात नुपूर शर्मा यांची नियुक्ती झाली। त्यानंतर नुपूर बोरा यांनी हिंदू कुटुंबियांच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित केल्या। मुस्लिम बहुल बरपेटा जिल्ह्यात गेल्या काही काळापासून प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। हिंदू लोकांच्या जमिनी मुस्लिमांना हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत। शिवसागरचे आमदार अखिल गोगाई यांच्या नेतृत्वाखाली कृषक मुक्ती संग्राम या संस्थेच्या माध्यमातून नुपूर बोरा यांच्यावर औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला। भूखंडाच्या नकाशासाठी 1500 रुपये आणि जमिनीच्या नोंदणीमध्ये नाव जोडण्यासाठी 2 लाख रुपयाची लाच घेतल्याचा आरोप नुपूर बोरा यांच्यावर आहे। नुपूर बोरा यांचा सहकारी सुरजित डेका याच्या घरावर देखील छापा मारण्यात आला। सुरजित डेका हा बरपेटा येथील महसूल कार्यालयात काम करत होता। सुरजित डेकावर आरोप आहे की नुपूर बोरा बरपेटात सर्कल अधिकारी असताना अनेक भूखंड या सुरजित डेकाने आपल्या नावावर करून घेतले आहेत। या सर्व छाप्यांचे नेतृत्व करणाऱ्या रोजी कलिता ह्या मुख्यमंत्री दक्षता विभागाच्या सहाय्यक अधिकारी आहेत। रोजी कलिता यांनी असे सांगितले आहे की डेका आणि बोरा यांच्यावर अनेक भ्रष्टाचारांच्या चौकशा सुरू आहेत। पुढील तपासात आणखी पुरावे समोर येऊ शकतात। नुपूर बोरा यांच्या घरावर रविवारी रात्रीच हा छापा टाकण्यात येणार होता, पण नुपूर बोरा या गेस्ट हाऊसला असल्या कारणाने हा छापा सोमवारी सकाळी टाकण्यात आला। जाणून घेऊयात नुपूर बोरा कोण आहेत आणि त्यांचं शिक्षण काय। नुपूर बोरा 2019च्या बॅचच्या आसामी नागरिक सेवा अधिकारी आहेत। बोरा यांचा जन्म 31 मार्च 1989 रोजी झाला असून त्या आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात कार्यरत आहेत। त्यांना कामरूपी जिल्ह्यातील गोराईमारी येथे सर्कल अधिकारी म्हणून काम केले आहे। त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातून पदवी घेतली आहे आणि कॉटन कॉलेजमधील शिक्षण देखील घेतले आहे। त्यांच्या फेसबुक प्रोफाइलनुसार नागरिक सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत व्याख्याता म्हणून काम केले आहे। त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात मार्च 2019 मध्ये कार्बी आंग्लोंगमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून झाली। हे पद त्यांनी जून 2023 पर्यंत सांभाळले। त्यानंतर जून 2023 मध्ये बरपेटा येथे सर्कल अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली आणि नंतर त्यांच्या कामरूप येथे बदली झाली। इतकं उच्च प्रकारचं शिक्षण घेऊन शिक्षित लोकच असा भ्रष्टाचार करत असत तर जनतेने कोणाकडे बघायचं। आणि स्वतः हिंदू असताना देखील हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांच्या घशात घालण्याचं काम या नुपूर बोरा सर्कल अधिकाऱ्याने केले आहे। ही घटना फक्त आसाममधील आहे। अजून कोणत्या कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या राज्यात काय काय चालू आहे कोणास ठाऊक। तरी पण या सर्व मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।